नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद वरेकर. मी माझ्या ट्रिक एडिट मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की फाईल कशा इम्पोर्ट करायच्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाईमलाईनबद्दल माहिती आणि टाईमलाईनवरती फाईल कशा आणायच्या. ही जी खालची विंडो आहे बॉटम साईडला त्याला म्हणतात टाईमलाईन. टाईमलाईनवरती एडिट करण्यासाठी तुम्हाला पहिली व्हिडिओची सिक्वेन्स बनवावी लागते. तर ती सिक्वेन्स कशी बनवायची मी तुम्हाला दाखवतो. इथे तुमची व्हिडिओची जी फाईल आहे फोल्डरमधली डबल क्लिक करा, ओपन करून घ्या, Ctrl+A करा आणि सगळ्या फाईलला ड्रॅग अँड ड्रॉप करा. अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्स बनवू शकता. अदरवाईज तुम्ही फाईलमध्ये न्यूमध्ये जाऊन इथे सिक्वेन्समध्ये गेलात तर इथेही तुम्ही न्यू सिक्वेन्स बनवू शकता किंवा डायरेक्ट त्याचा शॉर्टकट आहे Ctrl+N क्लिक करून पण तुम्ही तुमची सिक्वेन्स बनवू शकता. तर आता आपण ह्या सगळ्या फाईल आहेत त्या ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊया. पहिल्या फाईलला सिलेक्ट करून Ctrl+A करायचं आणि सगळ्या फाईल आपल्या टाईमलाईनवरती ड्रॅग अँड ड्रॉप करायच्या. ही झाली तुमची सिक्वेन्स तयार. आता या सिक्वेन्सवरती हा जो ब्ल्यू कलरचा जो तुम्हाला दिसतोय त्याला म्हणतात प्ले हेड. हा प्ले हेड तुम्ही जिथे जाणार तिकडचा तुम्हाला तो व्हिडिओ दिसणार. हा प्ले हेड जसा जसा मूव्ह होणार तसा तुम्हाला व्हिडिओ दिसत जाणार. इथे जे V1, V2 आणि V3 आहेत या व्हिडिओच्या टाईमलाईन आहेत. जर तुमची व्हिडिओ क्लिप V1च्या टाईमलाईनवरती असेल तर V1चा व्हिडिओ दिसेल. समजा ही क्लिप V2च्या टाईमलाईनला तुम्ही नेऊ शकता किंवा V3च्या पण टाईमलाईनला मूव्ह करू शकता. खाली आहे ऑडिओ. हे आहे ऑडिओच्या टाईमलाईन, ऑडिओ 1, 2 आणि 3. ह्याच्या पुढे जो डोळ्यासारखा जो तुम्हाला दिसतोय त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुमची व्हिडिओची टाईमलाईन तुम्ही चालू बंद करू शकता. हे बघा, व्हिडिओ बंद झाला, व्हिडिओ चालू झाला. इथे तुम्हाला दिसतंय आडवी डॅश आली आहे, क्रॉस लाईनमध्ये ऑफ झालाय, ऑन करू शकता. हा जो ट्रॅक आहे याला तुम्ही इथून M दाबून म्यूट करू शकता किंवा प्ले करू शकता. M दाबला की म्यूट होतो, M काढला की तुमचा ऑडिओ ट्रॅक चालू होतो. याच्या पुढे आहे व्हॉइस ओव्हर रेकॉर्ड. जर तुम्हाला एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असेल, ज्या प्रकारे मी प्रीमियरचे ट्युटोरियल्स बनवतो किंवा तुम्हाला एखादा व्हिडिओ आहे त्याला तुम्हाला बॅकग्राऊंड व्हॉइस द्यायचा आहे, तर यासाठी तुम्ही या माईकवरती समजा क्लिक केलं की तुमचा ऑडिओ रेकॉर्डिंग चालू होतं. वरती जे आहे इन्सर्ट अँड ओव्हरराईट सिक्वेन्स ॲज नेस्ट ऑर इंडिव्हिज्युअल क्लिप, हे नेस्टेड क्लिपसाठी आहे. नेस्टेड क्लिपवरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन, तेव्हा तुम्हाला याच्याबद्दल मी डिटेलमध्ये माहिती सांगेन. पुढचा आहे स्नॅप इन टाईमलाईन. हा तुम्ही टूल बघितला तर थोडा तुम्हाला मॅग्नेटसारखा दिसेल. ह्याचं काम पण मॅग्नेटसारखंच आहे. ही जी क्लिप आहे, समजा आता ही क्लिप आहे, ही समजा मी पुढे घेतली आणि परत मला त्याला जवळ आणायची, तर ती जवळ घेतली की ऑटोमॅटिकली त्याला खेचली जाते मॅग्नेटसारखी त्याच्याकडे ऑटोमॅटिकली. म्हणजे तुम्हाला काही एफर्ट्स घ्यायची गरज नाही. आता तुम्हाला झूम करून दाखवते. इथे बघा, समजा फक्त जवळ गेलो ना की ती ऑटोमॅटिकली जाते. तेच जर मी मॅग्नेट बंद केलं, म्हणजे स्नॅपिंग टाईमलाईन हे ऑप्शन बंद केलं, तर समजा ही तुम्ही एकदम जवळ जरी घेऊन गेलात तर ती जवळ खेचली जात नाही. हे कशासाठी वापरायचं असतं माहिती आहे? समजा तुम्हाला प्रॉपर शार्प एडिटिंग करायचं असेल. आता समजा हे मी आता टूल बंद करून ठेवलं मॅग्नेटचं, बरोबर. रँडमली समजा मी क्लिप मूव्ह करतो आणि समजा एंड पार्टच मेन त्याचा कट झाला तर तुम्हाला तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यासाठी हा स्नॅपिंग टाईमलाईनचा टूल ऑन ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्ही प्रॉपर एडिट करू शकता. ओके. त्याचा पुढचा टूल आहे लिंक सिलेक्शन. त्याचा शॉर्टकट की आहे L. लिंक सिलेक्शनचं बेनिफिट कसं असतं तुम्हाला दाखवतो. ही आपली पहिली क्लिप आहे. इथे बघा, इथे तुम्ही बघाल ना ऑडिओ आणि व्हिडिओ एकमेकांना लिंक आहे. समजा मी व्हिडिओवरती क्लिक केलं की ऑडिओ पण सिलेक्ट होतोय किंवा ऑडिओवरती सिलेक्ट केलं तरी व्हिडिओ सिलेक्ट होतोय. हा ऑप्शन समजा मी इथे बंद केला. आता बघू शकता, समजा मी व्हिडिओवरती क्लिक केलं तर फक्त व्हिडिओ सिलेक्ट होतोय आणि ऑडिओवरती क्लिक केलं तर फक्त ऑडिओ सिलेक्ट होतोय. परत मी समजा हा ऑप्शन ऑन केला तर तुम्ही इथे बघू शकता परत ऑडिओ आणि व्हिडिओ एकमेकांना लिंक झालेले आहेत.
त्याचा पुढचा ऑप्शन आहे मार्कर. हा मार्कर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे यूज करू शकता. समजा तुम्ही क्लिपला सिलेक्ट केलं तर तुम्ही क्लिपवरती मार्किंग टाकू शकता, आणि समजा तुम्ही क्लिपला सिलेक्ट नाही केलं तर तुम्ही तुमच्या टाईमलाईनवरती मार्किंग टाकू शकता. हे वरती तुम्हाला दिसते मार्किंग येत आहेत. इथे मार्किंगचं शॉर्टकट की आहे M. तर मी समजा इथे आणखी पुढे आलो, क्लिपवरती जातात कारण क्लिप सिलेक्ट झाली. समजा मी आता इथे आलो, M क्लिक केलं, हे बघा ते टाईमलाईनवरती ग्रीन कलरचे मार्कर्स आलेले आहेत. ओके. त्याचा पुढचा टूल आहे कॅप्शन ट्रॅक ऑप्शन, जे तुम्ही सबटायटल्स टाकता खाली, त्याच्यासाठी ह्याचा वापर होतो. जेव्हा सबटायटलचा आपला व्हिडिओ मी बनवेन तेव्हा तुम्हाला मी ह्याच्याबद्दल इन डेप्थ माहिती सांगेन. त्यानंतर इथे तुम्ही टाईमलाईनला बघू शकता, इथे लॉकचं एक तुम्हाला आयकॉन दिसतंय. ह्या लॉकचा आयकॉनचा बेनिफिट कसं आहे, समजा इथे तुम्ही क्लिक केलं ते लॉक झालं आहे, तुमची ही जी व्हिडिओची पूर्ण टाईमलाईन आहे ना, ही पूर्ण लॉक झाली. समजा तुम्ही इथे काही आता काम कराल, काही कराल, क्लिप मूव्ह करायची म्हणाल किंवा कट करायची म्हणाल तर काही होणार नाही. पण तेच जर तुम्ही ऑडिओवरती कराल तर ऑडिओवरती सगळं काम होऊ शकतं, कारण की ऑडिओची टाईमलाईन तुम्ही लॉक केलेली नाही आहेत. समजा मी ऑडिओची पण टाईमलाईन लॉक केली की माझं ऑडिओ पण पूर्ण इथे लॉक झालेला आहे म्हटल्यावर या V1 आणि A1 या ट्रॅकवरती तुम्ही काहीच काम करू शकत नाहीत. काम करायचं असेल तर या लॉकला पुन्हा तुम्हाला ओपन करायचं आहे, देन तुम्ही काम चालू करू शकता. टाईमलाईन जर तुम्हाला झूम करायची असेल तर त्याचा शॉर्टकट की आहे प्लस आयकॉन. तुमच्या बॅकस्पेसच्या बाजूला जो प्लस की आहे तो, आणि प्लसच्या बाजूला जो मायनस की आहे त्याच्याने, किंवा ते टाईमलाईनच्या खाली तुम्हाला एक बार दिसतोय त्याला तुम्ही माऊसच्या लेफ्ट क्लिकने क्लिक करून अशा प्रकारे झूम इन झूम आउट टाईमलाईन करू शकता. समजा तुम्हाला टाईमलाईन क्लोज करायची असेल तर इथे टाईमलाईन क्लोजचं ऑप्शन आहे. कधी कधी काय होतं, आपण एडिट करत असतो आणि चुकून आपली टाईमलाईन अशा प्रकारे क्लोज होऊन जाते, मग ती टाईमलाईन कुठे आपण सेव्ह केली आपल्याला माहिती नसतं. तर यासाठी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवायच्या आहेत, इवन तुम्हाला सिक्वेन्स पण ऑर्गनाईज करून ठेवायचे. ओके, तर आपण इथे पहिले एक फोल्डर बनवून घेऊया सिक्वेन्सचं. ओके, आता आपण व्हिडिओमधून त्या फाईल घेतल्या त्यामुळे इथे व्हिडिओमध्ये ती सिक्वेन्स आलेली आहे. आता सिक्वेन्स कशी तुम्हाला ओळखायची, इथे तुम्ही बघाल ना नीट तर इथे तुम्हाला ना प्रत्येक क्लिपला छोटे ब्ल्यू कलरचे आयकन्स दिसतात छोटे. आता इथे आयकन दिसतात म्हणजे काय, एक व्हिडिओचं आयकन आहे आणि एक ऑडिओचं आयकन आहे. म्हणजे या क्लिपला ऑडिओ पण आहे आणि व्हिडिओ पण आहे. इथे फक्त व्हिडिओ आहे, ह्या क्लिपला ऑडिओ नसल्यामुळे फक्त व्हिडिओचे आयकन्स दाखवत आहेत आणि हे आयकन ब्ल्यू झालेत. ब्ल्यू झालेत म्हणजे ह्या क्लिप कुठेतरी यूज झाल्यात. आता तुम्ही ह्या सर्व क्लिपमध्ये जर बघाल ना तर हा एकच आयकन आहे जिथे तुम्हाला एक वेगळा सिम्बॉल दिसतोय ब्ल्यू कलरचा, आणि इथे तुम्ही नेलत की तुम्हाला बघा इथे सिक्वेन्स लिहून आलं आहे, म्हणजे ही आहे आपली सिक्वेन्स. तुम्ही ह्या सिक्वेन्सला तुमच्या रिनेम पण करू शकता. आता ह्या सिक्वेन्सला मी रिनेम करतो. ओके, ह्या सिक्वेन्सला ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आपल्याला प्रोजेक्टमध्ये आणि सिक्वेन्सच्या फोल्डरमध्ये. हे बघा तुमची सिक्वेन्स इथे आली आहे. या सिक्वेन्सला डबल क्लिक करा, ही सिक्वेन्स तुमच्या टाईमलाईनवरती पुन्हा आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिक्वेन्स कशी बनवायची हे आपण बघितलं आहे आणि टाईमलाईनबद्दल माहिती घेतली आहे. याबद्दल तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.